नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. सर्वसामान्य मुलांप्रमाणे जिद्द शाळेतील मुलांना समाजातील विविध गोष्टींचं ज्ञान मिळावं, त्यांना विविध गोष्टी आत्मसात करता याव्यात, यासाठी जिद्द शाळेमध्ये सेन्सरी गार्डन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. शारीरिक व्याधींवर मात करून हसत खेळत जिद्द शाळेतील मुलं शिक्षण घेत आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना गोष्टी शिकता याव्यात, यासाठी इथे अत्याधुनिक अशा प्रकारचं गार्डन तयार करण्यात आलं आहे. या उद्यानामध्ये सापशिडीची जमीन, पाण्याचा टँक तसंच विविध प्रकारची रंगीबेरंगी सुगंधी झाडं लावण्यात आली आहेत. स्पर्श, रंग आणि सुगंध याच्या संवेदनांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे. जिद्द शाळा ही विशेष मुलांची शाळा असून या मुलांना स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्याबाबत आवश्यक तरतूद करण्यात येईल. तसंच या विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत देखील प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल, असं महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांनी सांगितलं. यावेळेस नगरसेविका सौ परीक्षा सरनाईक, रागिनी बेरीशेट्टी आणि जयश्री डेव्हिड, त्याचप्रमाणे शिक्षण विभागाचे उपायुक्त मनीष जोशी हे देखील उपस्थित होते. म्हणजे जे गार्डन सेन्सरी गार्डन बनवलेलं आहे, तर मुलांना त्या सगळ्या गोष्टीची माहिती व्हायला पाहिजे स्पर्शातून किंवा विविध ह्यांनी गार्डनच्या स्वरूपात केलेलं आहे. तर खूप चांगल्या प्रकारचं आज इथे मी आल्यानंतर पाहिलं की मुलांना खेळण्यासाठी पण चांगलं हे केलेलं आहे. त्या लोकांनी पाण्याचा स्पर्श असेल किंवा इतर स्पर्शाची जाणीव मुलांना व्हायला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी अशा प्रकारचं गार्डनचं आयोजन केलेलं आहे. इथे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा कॉल सेंटर प्रकरणी ठाणे पोलिसांनी मुंबईच्या विमानतळावरून मास्टरमाइंड सागर उर्फ शॅगी ठक्करला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. दुबईवरून मुंबईत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळताच ब्युरो ऑफ इमिग्रेशन CA5 विमानतळ येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याला न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी सागर ठक्कर याचा व्यवसाय सांभाळणारा तपस गुप्ता याच्यासह त्याची बहीण रीमा ठक्कर हिचा देखील शोध ठाणे पोलीस घेत असून त्याच्या भारताबाहेर मालमत्तेचा देखील पोलीस तपास करत आहेत. ठाण्याच्या हद्दीमध्ये बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशातील नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी बेकायदेशीर कॉल सेंटर चालवल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आत्तापर्यंत 397 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर 70 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अजून 13 आरोपी फरार आहेत. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये हरिओम IT पार्क बिल्डिंग, डेल्टा गार्डन बिल्डिंगच्या बाजूला मीरा रोड, ओसवाल पॅराडाईज मीरा रोड, M बाले हाऊस मीरा रोड या 3 ठिकाणी बनावट कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांना इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे अधिकारी असल्याचं सांगून तुम्ही टॅक्स डिफॉल्टर असल्याची बतावणी केली जात होती. तसंच त्यांच्याकडनं करोडो रुपयांची खंडणी वसूल केली जात होती. या प्रकरणी पोलिसांनी ठक्कर याला अटक केली असली तरीही अजून त्याचे 13 साथीदार फरार आहेत. त्यामध्ये त्याची बहीण आणि त्याचा व्यवहार सांभाळणारा तपस गुप्ता हा देखील फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या 6 महिन्यांपूर्वी पोलिसांनी या कॉल सेंटरच्या कारवाईला सुरुवात केली होती. त्यानंतर आता सागर ठक्कर याला अटक केल्यानंतर पुढील कारवाईवर प्रकाश पडेल असं पोलिसांचं म्हणणं आहे. सागर ठक्कर हा BSc केमिस्ट्री शिक्षण घेतलेला आरोपी आहे. त्याच्या उच्च शिक्षणाचा त्याने उपयोग करून हा घोटाळा केला असल्याचं तपासात आढळून आलं आहे. त्याबरोबरच ठक्करने भारतातील छत्तीसगड, दिल्ली, हैदराबाद येथे देखील अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू केले होते. पार्सल व्यापारामध्ये ई-कॉमर्स हा एक नवीन मोठा उद्योग आहे. समाजाच्या नव्या बदलत्या प्रणालीनुसार आणि लोकांच्या गरजेनुसार ई-कॉमर्स पार्सल वितरणासाठी भारतीय टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे. मुंबईत वितरण प्रणालीसाठी आणि यांत्रिकीकरणासाठी 35 वाहनं उपलब्ध झाली आहेत. मुंबईत 13 मुख्य वितरण केंद्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती पोस्ट विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. त्याशिवाय ठाणे, नवी मुंबई आणि मीरा रोड या क्षेत्रामध्ये 13 वाहनं तैनात करण्यात आली आहेत. ही वाहनं ई-कॉमर्स पार्सल प्राप्त झाल्याच्या दिवशीच वितरण करण्यास मदत करणार आहेत.
भारतीय टपाल विभाग मुंबईत दररोज 10,000 ई-कॉमर्स आर्टिकल यांत्रिकीकरणाद्वारे वितरित करत आहेत. दररोज 30,000 ई-कॉमर्सचे शिपमेंट्स प्रक्रिया क्षमता असलेलं द स्टेट ऑफ आर्ट स्वयंचलित प्रक्रिया केंद्र परळमध्ये या आधीच स्थापन करण्यात आलं असल्याची माहिती पोस्टाच्या वतीने देण्यात आली आहे. दररोज 1,00,000 शिपमेंट्स प्रक्रिया क्षमता असलेलं मोठं ई-कॉमर्स प्रक्रिया केंद्र ऐरोली येथे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. तसंच ई-कॉमर्स शिपमेंटच्या जलद वितरणासाठी पोस्टमन कर्मचाऱ्यांना दुचाकी वाहनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केलं जात आहे आणि लवकरच सुमारे 100 मोटरसायकलचा उपयोग त्यासाठी करण्यात येईल. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या ॲमेझॉन, मित्रा, स्नॅपडील इत्यादींनी भारतीय टपाल विभागाशी संलग्न झाले असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत गावदेवी मैदान ठाणे. आयोजक डॉक्टर राजेश मढवी आणि नगरसेविका सौ प्रतिभा राजेश मढवी. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बस कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट, तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, transact, बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. ठाणे शहरातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मान्यवर स्त्रियांचा सन्मान काल पुढारी या वर्तमानपत्रांच्या वतीने करण्यात आला. गौरव स्त्री कर्तृत्वाचा अशा प्रकारचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने वंदना शिंदे, शुभांगी घाग, माधवी लिमये, जयश्री रामाने, अपूर्वा अगवन, हर्षदा बोरकर, विद्या नानस, श्यामलश्री भोसले, माधवी चितळे, रश्मी जोशी, उज्ज्वला बागवडे, पेमेंटा मॅडम, सुमती दोंगे, सारिका भोईटे आदींचा सन्मान या निमित्ताने करण्यात आला.
त्याचप्रमाणे सुपर्णा निरगुडकर, नंदिनी बर्वे आणि सुलाबाई यांचा देखील या निमित्ताने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महापौर सौ मीनाक्षी शिंदे, हिमांगी पाटील, मनीषा रावदेव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत्या. या निमित्ताने एका संगीतमय कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला नेहा राजपाल आणि स्मिता शेट्टी या देखील उपस्थित होत्या. वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलावामध्ये प्रज्ञेश शिंदे आणि यश खरात या 2 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे विद्यार्थी मुलुंडचे रहिवासी होते. आपल्या 5 मित्रांसह काल दुपारच्या सुमारास ते रायलादेवी तलावामध्ये पोहण्यासाठी गेले होते, परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे 2 विद्यार्थी या तलावामध्ये बुडून मृत्युमुखी पडले आहेत. ज्यावेळेस ते दोघं बुडत होते त्यावेळेस त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करून लोकांना जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत या 2ही विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना समजता ठाणे महानगरपालिकेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परंतु या दोघांचेही प्राण वाचवण्यामध्ये त्यांना यश मात्र मिळू शकलेलं नाही. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. महापौर सौ मीनाक्षी शिंदे आणि महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्या हस्ते काल सिद्धांत प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. WHOने यंदाचं वर्ष हे डिप्रेशन लेट्स टॉक या थीमखाली साजरं करण्याचं ठरवलं आहे. कुणीही डिप्रेशनमध्ये येऊन आत्महत्या करू नये या दृष्टिकोनातून यंदाचं वर्ष साजरं केलं जात आहे. त्यासाठी नैराश्याच्या विरोधात लढा देण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि व्यावसायिक समुपदेशकांनी काल या निमित्ताने निःशुल्क सत्र घेतली. या कार्यक्रमामध्ये मानसिक आणि शारीरिक फिटनेसचा समतोल राखणाऱ्या ॲक्टिव्हिटीजचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये डान्स, वॉकेथॉन, सायक्लोथॉन, बायकेथॉन, म्युझिकल फिटनेस, म्युझिक थेरपी, लाफ्टर थेरपी, ध्यानधारणा आणि योग आदी ॲक्टिव्हिटीजचा समावेश होता. त्याचप्रमाणे ठाणे मनोरुग्णालयातील संस्थांनी नैराश्यावर रचलेला शॅडो ॲक्ट, सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य, फ्लॅशमॉब आदी कार्यक्रम देखील या निमित्ताने आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला आरोग्यमंत्री श्री दीपक सावंत, महापौर सौ मीनाक्षी शिंदे, आयुक्त श्री संजीव जयस्वाल, उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. रिफा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि जमाते इस्लामी हिंद मुंब्रा यांचा 5वा मायक्रो अँड स्मॉल बिझनेस संमेलन काल मुंब्रा परिसरामध्ये संपन्न झाला. या एकदिवसीय संमेलनामध्ये 2000पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये 500 रजिस्टर्ड इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर्सने देखील सहभाग घेतला होता. या संमेलनामध्ये उत्पादनाच्या आयात आणि निर्यात, सरकारच्या योजनांसंदर्भात माहिती देण्यात आली. ई कॉमर्स वेबसाईट तसंच eBay, अलिबाबा इत्यादीवर आपल्या उत्पादनांना कसं लिस्ट करावं, कसं रजिस्टर करावं आणि भारतात आणि भारताबाहेर व्यापार कसा करावा याची सविस्तर माहिती देण्यात आली.
कायदे आणि त्यांचे फायदे याबद्दल देखील यावेळेस मार्गदर्शन करण्यात आले. लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग वेबसाईट जसं फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर यासारख्या वेबसाईटच्या माध्यमातून आपला व्यापार भारतात आणि भारताबाहेर कसा वाढवता येईल याची माहिती देखील यावेळी देण्यात आली. संमेलनामध्ये ॲग्रिकल्चर आणि प्रोसेस्ड फूड प्रॉडक्ट्स सरकारच्या निरनिराळ्या योजनांबद्दल माहिती देखील यावेळी देण्यात आली. तर मंडळी, आजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. मात्र तत्पूर्वी ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअर करा. कारण यूट्यूब हे मीडियम हे भविष्यातलं माध्यम आहे. ठाणेकर नागरिक, मग तो ठाणे शहरामध्ये असला, मुंबईमध्ये असला, नाशिकमध्ये असला, अगदी परदेशात कुठेही जरी असला तरीही ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल तो बघू शकतो. त्यामुळे अगदी परदेशातले देखील अनेक ठाणेकर हे आज आमच्याशी कनेक्ट झाले आहेत. त्यामुळेच ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल आपण बघत राहा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.